ओम श्री सद्गुरवे नमः. नमस्कार श्रोते हो. श्रीमदाद्य शंकराचार्य विरचित विवेक चूडामणी या प्रकरण ग्रंथावर सुरू असलेल्या आपल्या या प्रवचन मालिकेत आपले सहर्ष स्वागत. मागील भागात आपण मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुष संश्रय या 3 गोष्टी किती दुर्मिळ असतात हे पाहिले. या भागात आपण विवेक चूडामणीवरील पुढील श्लोक ऐकणार असून ते आपल्याला ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माननीय सौ अपर्णाताई परांजपे विवेचन करून सांगणार आहेत. तर हा पूर्ण भाग नक्की बघा आणि अपर्णा परांजपे ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओज पाहण्याकरता बेल आयकॉनवर क्लिक करा. मग तेथा आपण एकाग्रांतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवी जय. ओम श्री सद्गुरुवे नमः. श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवत्पादम शंकरम लोकशंकरम. ओम श्री सद्गुरुवे नमः. श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या विवेक चूडामणी या प्रकरण ग्रंथाचं आपण चिंतन करतो. या आजच्या या चिंतनाची सुरुवात आपण ग्रंथाच्या मंगलाचरणाने करूया. सर्व वेदांत सिद्धांत गोचरम तमगोचरम गोविंदम परमानंदम सद्गुरुं प्रणतोस्म्यहम्. काल आपण विवेक चूडामणी या ग्रंथातील 3ऱ्या श्लोकाचं चिंतन केलं. 3रा श्लोक होता. त्या 3ऱ्या श्लोकामध्ये श्रीमद आद्य शंकराचार्यांनी 3 दुर्मिळ गोष्टींचा उल्लेख केलाय. कोणत्या 3 गोष्टी दुर्मिळ आहेत? दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. 3 दुर्मिळ गोष्टींपैकी पहिली गोष्ट आहे मनुष्यत्व. आणि काल आपण असं बघितलं की मनुष्य देह मिळणं म्हणजे मनुष्यत्व निश्चित नाही. मनुष्यत्व म्हणून ज्या गोष्टी आपल्या अंगी असायला हव्यात त्या गोष्टींचं आपण चिंतन करायला हवं. त्या आपल्या अंगी कशा येतील हे जाणीवपूर्वक पाहायला हवं. भगवंतानी आपल्याला बुद्धी दिली आहे, स्मृती दिली आहे. तर या दोन्ही गोष्टींचा वापर आपण आपलं जीवन उन्नत बनवण्यासाठी, समृद्ध बनवण्यासाठी कसं करू शकू याचा विचार आपण करायला हवा. आणि त्यामुळे स्मृतीमध्ये ज्या ज्या अनावश्यक गोष्टी आहेत, ज्या अहितकर आहेत, त्यांचा आपला त्याग करायला हवा. आणि ज्या ज्या गोष्टी हिताच्या आहेत, ज्या कल्याणप्रद आहेत आणि ज्या आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जातात त्याच गोष्टी आपल्याला स्मृतीत ठेवायला हव्यात. आणि त्या गोष्टी सगळ्या स्मृतीत ठेवून जी बुद्धिमत्ता भगवंताने आपल्याला दिली आहे त्यात वाढ कशी होईल, ती बुद्धी ही सद्बुद्धी कशी होईल हेही आपण पाहायला हवं. आणि सद्बुद्धी कशाला म्हणतात हे संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलंय की जिला परमात्मा हीच एक अवधी असतं. म्हणजे जी बुद्धी परमात्म्याशिवाय दुसरं कशाचंही चिंतन करत नाही, किंवा जी बुद्धी असं चिंतन करते की कुठली गोष्ट केली असता मी परमात्म्यापर्यंत जाईन, त्या बुद्धीला सद्बुद्धी म्हणतात. आणि जी बुद्धी आपल्याला त्या भगवंतापासून दूर नेते ती दुर्बुद्धी होय. त्यामुळे मनुष्य देह मिळाला आहे, बुद्धिमत्ता मिळाली आहे, तर आपली बुद्धी ही सद्बुद्धीच असली पाहिजे. आपल्या ठिकाणी सद्बुद्धी कधी जागृत होईल? जेव्हा आपल्याला संतांचा,
सहवास मिळेल तेव्हा. संत आणि सद्गुरू त्यांचा सहवास मिळणं म्हणजेच महापुरुष संश्रय आहे. हीच तिसरी दुर्मिळ गोष्ट आहे. दुसरी दुर्मिळ गोष्ट आहे, क्षमा करा. दुसरी सांगितलेली मुमुक्षुत्व, तिसरी महापुरुष संश्रय. आपल्याला मनुष्यत्व मिळालं, मनुष्य देह दुर्मिळ आहे हे कळलं, मनुष्य देहातच ज्ञान प्राप्ती शक्य आहे हेही कळलं, मनुष्य देहातच सर्व क्षमता विकसित झालेल्या असतात, सर्वश्रेष्ठ चैतन्याची अभिव्यक्ती म्हणजे मनुष्य देह हेही कळलं. तर मग असा मनुष्य देह मिळाल्यावर मुक्तीसाठी प्रयत्न करणं, ज्या बंधनात आपण सापडलोय त्या बंधनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणं. आणि नुसतं प्रयत्न नाही, त्याची तळमळ वाटली पाहिजे, उत्कट इच्छा वाटली पाहिजे. काल आपण बघितलं नुसती इच्छा म्हणजे काय, उत्कट इच्छा म्हणजे काय, आणि तळमळ ही त्याहूनही पुढची गोष्ट आहे. भगवत प्राप्तीची तळमळ कधी लागते हो तळमळ? एखादा म्हणे हो मला आहे हो भगवत प्राप्तीची तळमळ, पण भगवंताचं दर्शन झालं नाही, त्या भगवंताचं स्मरण झालं नाही तर आपला जीव कासावीस होतो का हो? तर त्याला आपण म्हणू तळमळ. समजा उद्या कोणी आपला नदीमध्ये नेलं, आपल्याला पोहता येत नाहीये आणि कोणीतरी आपल्याला बुडवलं आतमध्ये, आपण काय करू? तळमळू. कशासाठी? श्वास घेण्यासाठी, की कधी एकदा मला श्वास घेता येतोय, जीव कासावीस होईल आपला. तसा आपला जीव कासावीस होतो का भगवंताच्या प्राप्तीसाठी, त्याच्या दर्शनासाठी? तर त्याला आपण म्हणतो तळमळ, तीच उत्कट इच्छा. तशी उत्कट इच्छा आपल्याला मोक्ष प्राप्तीची असली पाहिजे, त्याला म्हणतात मुमुक्षुत्व. आणि तशी उत्कट इच्छा होण्यासाठी आधी संसारामध्ये जे विषय उपभोग आहेत त्याचा तिटकारा वाटला पाहिजे. संसार हा असार आहे हे कळलं पाहिजे, तो भगवंतच एक सार आहे हे कळलं पाहिजे. म्हणून म्हणतो सार 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 विठोबा नाम तुझे सार. हे जेव्हा जीवाला कळतं ना की सुख हे संसारात नाहीये, त्या भगवंताच्या प्राप्तीत आहे. संसारामध्ये जी दुःख वाटायला येतात, जे त्रिविध ताप वाटायला येतात, त्यातून सुटायचं असेल तर त्या भगवंताची कृपा प्राप्त केली पाहिजे आणि त्यासाठी आधी त्याचं स्वरूप जाणून घेतलं पाहिजे. हे स्वरूप जाणून घेणं, या जन्ममरणाच्या चक्रातून सुटण्याची तीव्र इच्छा जागणं म्हणजे मुमुक्षुता आहे. ही दुसरी दुर्मिळ गोष्ट आहे. पण नुसती मुमुक्षा जागी होऊन उपयोगाचं नाही. म्हणजे मुमुक्षा जागली आपल्याला या संसाराच्या बंधनातून सुटायचंय, पण या बंधनातून सुटण्यासाठी मार्ग दाखवणारा कोणीतरी हवं ना. कोण मार्ग दाखवेल आपल्याला? एक सांसारिक माणूस किंवा एक प्रापंचिक माणूस दुसऱ्या सांसारिक किंवा प्रापंचिक माणसाला मार्ग दाखवू शकणार नाही, कारण तो पण बंधनातच आहे. काल आपण उदाहरण बघितलं, एक आंधळा माणूस दुसऱ्या आंधळ्या माणसाला रस्ता दाखवू शकत नाही. आंधळ्या माणसाला कोण रस्ता दाखवेल? जो डोळस आहे तो. अध्यात्माचा मार्ग आपल्याला कोण दाखवेल? जे अध्यात्मात डोळस आहेत, ज्यांची ज्ञानदृष्टी उघडली आहे, तेच आपल्याला मार्ग दाखवू शकतात. अजून आपली ज्ञानदृष्टी उघडलेली नाही, त्यामुळे आपल्याला सगळीकडे भेद दिसतो. ज्यांची ज्ञानदृष्टी उघडलेली असते त्यांना सगळीकडे अभेद दिसतो, कुठे द्वैत दिसतच नाही. त्यांना सगळीकडे तो भगवंतच दिसतो. आत हरी बाहेर हरी, हरीने विश्व कोंदले.
आपण नुसतं शब्दाने म्हणतो, जे ज्ञानी असतात, जे आत्मज्ञानी असतात, त्यांना ते प्रत्यक्ष अनुभवायला येतं. आणि असे ज्ञानी या संसार चक्रातून, या संसाराच्या बंधनातून सुटलेले असतात. आणि जे या भवसागरातून पार गेलेले आहेत, जे ह्या जन्ममरणाच्या चक्रातून सुटलेले आहेत, तेच आपल्याला या चक्रातून सोडवू शकतात. कारण त्यांना तो मार्ग ठाऊक आहे. म्हणून अशाच पुरुषांना शरण जावं. त्यांनाच आपण म्हणतो महापुरुष, त्यांनाच आपण दुसऱ्या भाषेत म्हणतो संत, त्यांनाच आपण म्हणतो सद्गुरू. तेच आपल्याला त्या मोक्षाकडे नेण्याचा मार्ग दाखवतात. पण त्यांना सुद्धा शरण जाण्याची एक पद्धती आहे. कसं शरण जावं संतांना, सद्गुरूंना, अशा महापुरुषांना? त्यांची मनोभावे सेवा करायला हवी. आधी सर्वस्वानी समर्पित व्हायला हवं त्यांच्या चरणाशी, हातचं काहीही राखून न ठेवता. त्यांना विनवायला हवं, सेवेने त्यांना प्रसन्न करून घ्यायला हवं. आणि सेवा अशी हवी की ती सेवा करताना सेवेचा अहंकार आपल्याला होऊ देता कामा नये. नाही तर बऱ्याचदा काय होतं, आपण सेवा करतो आणि त्या सेवेचाच अहंकार होऊन बसतो की मी सेवा करते, मी सेवा करतो. त्या सेवेचा अहंकार होता कामा नये. तो भगवंत सेवा करून घेतो आहे म्हणून आपल्या हातून होते, नाहीतर आपण सेवा करणारे कोण? ते सद्गुरू आपली सेवा स्वीकारतायत म्हणून आपण सेवा करू शकतो. ते संत आपली सेवा स्वीकारतात म्हणून आपण सेवा करतो, नाहीतर आपण सेवा करणारे कोण हो? हा भाव आपल्या अंतःकरणात असावा. उलट म्हणावं की मी सेवा करू शकते, ही त्या भगवंताची किंवा सद्गुरूंची कृपाच आहे. असं जेव्हा निरहंकार होऊन काया वाचा मनाने आपण संत सद्गुरूंची सेवा करतो ना, तेव्हा मग ते संत सद्गुरू आपला स्वीकार करतात. आणि सोपी गोष्ट नाहीये. संतांनी किंवा सद्गुरूंनी स्वीकार करणं खूप कठीण गोष्ट आहे. नुसतं संत सद्गुरूंची भेट झाली म्हणजे महापुरुष संश्रय मिळाला असं नाही. म्हणजे आपण गेलो एखाद्या तीर्थक्षेत्री, आळंदीला गेलो, पंढरपूरला गेलो, आपण कुठल्याही महाराजांकडून किंवा सद्गुरूंकडनं माळ घेतली, ती माळ घेतली म्हणजे आपल्याला महापुरुष संश्रय मिळालेला नाही. माळ घेतली याचा अर्थ काय? आपण त्यांना गुरु मानलं. पण जोवर ते आपला शिष्य म्हणून स्वीकार करत नाहीत किंवा आपल्याला त्यांचा सहवास मिळत नाही, तोपर्यंत त्यांचा आश्रय मिळाला असं होत नाही. आपण जर इतिहास किंवा पुराण पडताळून पाहिली तर लक्षात येतं की संत आणि सद्गुरूंचा सहवास मिळणं ही सोपी गोष्ट नाहीये. अगदी अलीकडच्या काळातलं उदाहरण आपण घेतलं तर स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घेऊ. त्यांना अगदी लहानपणापासून भगवत प्राप्तीची ओढ होती. कोण मला भगवंत दाखवेल म्हणून ते ठिकठिकाणी जाऊन विचारायचे. जिथे जिथे त्यांना कळायचं की कोणी कुठे प्रवचन होत आहे, कुठे व्याख्यान होत आहे, तिथे जायचे. त्या प्रवचनकारांना, त्या व्याख्यात्यांना, जसे तत्वज्ञानी महापुरुष असतील त्यांना ते विचारायचे एकच प्रश्न, का हो तुम्ही भगवंताला पाहिलंय? सगळेजण साधारणपणे एक उत्तर द्यायचे, आम्ही भगवंताला प्रत्यक्ष पाहिलं नाही, पण भगवंत आहे आणि तो भगवंत कृपा करतो, एवढंच म्हणायचंय. पण मी भगवंताला पाहिलं आहे किंवा मी तुम्हाला भगवंताचं दर्शन घडवीन असं सांगणारं कोणी भेटायचंच नाही. असा शोध घेता घेता ते रामकृष्ण परमहंसांपर्यंत पोहोचले. त्यांना सांगितलं गेलं होतं
की ही अशी व्यक्ती आहे की जे तुम्हाला भगवंताचं दर्शन घडवेल. जसा सगळ्यांना प्रश्न विचारला ना, तसा स्वामी विवेकानंदांनी सेल संपले बोलायचं, सेल संपले. जसा सर्वांना प्रश्न विचारला तसा स्वामी विवेकानंदाने रामकृष्ण परमहंसांना प्रश्न विचारला की तुम्ही पाहिलंय का भगवंताला? तेव्हा ते म्हणाले, हो मी पाहिलंय आणि मी बोलतोही भगवंताशी. तर सेल संपलाय. बोल सेलवर आहे ना, सेल त्यांना सांगतेस ते तिथे त्यांना सांगते. बहुधा तोपर्यंत जग म्हणून ते इथे माईकची व्यवस्था, चार्जिंग संपले त्याचं. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्री सद्गुरुदेव नमः. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांना आज प्रश्न विचारला की आपण भगवंताला पाहिलंय का? तेव्हा रामकृष्ण परमहंस म्हणाले की मी फक्त पाहिलंच नाही, मी जसा आता तुझ्याशी बोलू शकतोय ना तसा मी भगवंताशी, त्या कालिमाशी बोलतो. तो भगवंत आहे आणि मी तुला त्याचं दर्शन घडवू शकतो. स्वामी विवेकानंदांना सद्गुरू खरं तर त्यावेळेला भेटले, पण भेटले तरी कळलेले नव्हते. एखादी व्यक्ती आपल्याला भेटणं आणि ती व्यक्ती कळणं याच्यात फरक आहे की नाही? रस्त्याने जाता येता आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात, पण आपल्याला कळते का हो ती व्यक्ती पूर्णत्वाने? जेव्हा आपण त्या व्यक्तीला वारंवार भेटतो, तिच्या सहवासात राहतो जास्तीत जास्त वेळ, तेव्हा ती व्यक्ती आपल्याला कळायला लागते, तिचा स्वभाव कळायला लागतो. पण सुरुवातीला स्वामी विवेकानंदांना श्री रामकृष्ण परमहंसांबद्दल काहीशी घृणा वाटायची. कसा त्यांचा वेश, कसे राहतात, ह्यांच्याकडे बघून असं वाटतही नाही की हे आत्मज्ञानी असतील. पण तरी सुद्धा जरी स्वामी विवेकानंदांना त्यांची ओळख पटली नव्हती तरी त्यांच्या आत, प्रत्येकाच्या आपल्या आतमध्ये जो आत्मा राहतो ना त्याला ती ओळख पटलेली असते. त्यामुळे त्यांचं मन कुठेतरी ओढ घ्यायचं रामकृष्ण परमहंसांकडे. अनेक घटना पुढे घडल्या आहेत. रामकृष्ण परमहंसांकडनं एक दिवस त्यांना अलौकिक अनुभूतीही मिळाली. रामकृष्ण परमहंसांनी त्यांच्या पायाचा अंगठा त्यांच्या हृदयाला
लावला, म्हणजे स्पर्श केला त्यांच्या छातीला. आणि त्यांना असं वाटलं की जणू काही आपण आपल्या देहाच्या बाहेर पडतो, वर वर चाललो आणि आपला देह खालीच आहे. आणि वर जाऊन आपण आपला स्वतःचा देह पाहतो आहोत, आजूबाजूच्या सगळ्यांना पाहतो आहोत. आणि अचानक म्हणाले, गुरुजी गुरुजी काय केलं तुम्ही हे? पुन्हा श्री रामकृष्ण परमहंसांनी त्यांना आपल्या देहात आणलं. मला की ही एक छोटीशी अनुभूती आहे अध्यात्मातली. अशा अनेक दिव्य अलौकिक अनुभूती तुला घ्यायच्या आहेत. आणि तरी सुद्धा स्वामी विवेकानंद त्यांच्या जवळ स्थिरावले नव्हते. त्यात त्यांच्या वडिलांचं निधन झालं, घर कर्जबाजारी झालं. खरं तर अतिशय श्रीमंत होते, अनेकांना त्याच्या वडिलांनी पैसे दिले होते. पण लोक फिरतात, प्रापंचिक कडून हाच अनुभव असतो. त्याच्या वडिलांचं निधन झाल्यावर सगळ्यांनी पाठ फिरवली. जे आप्त म्हणत होते ना त्यांनी सुद्धा. कुटुंब रस्त्यावर यायची वेळ आली. स्वामी विवेकानंदांना साधी नोकरी सुद्धा नव्हती. मग त्यांना वाटलं की आपण रामकृष्ण परमहंसांकडे जावं, त्यांच्याकडे नोकरी मागावी. त्यांनी एवढी श्रेष्ठ अनुभूती आपल्याला दिली, ते का नाही देऊ शकणार आपल्याला नोकरी? देऊ शकतील ना. ते जर भगवंताशी बोलतात तर ते नोकरी देतील ना आपल्याला. गेले ते कालीमाच्या मंदिराच्या बाहेरच बसले होते. स्वामी विवेकानंदांनी त्यांना सांगितलं सगळी परिस्थिती आणि म्हणाले की मला नोकरी हवी आहे हो. हसले रामकृष्ण परमहंस, म्हणाले मी तुला काय नोकरी देणार? मीच नोकरी करत नाही, मी सेवा करतो कालीमाची. ती माय ना, ती सामर्थ्यवान आहे. जा आतमध्ये, तिच्याचकडे माग तुला काय हवं ते. गेले आतमध्ये मंदिरात, त्या कालीमाच्या मूर्ती समोर उभे राहिले, हात जोडले, नतमस्तक झाले आणि म्हणाले मागायचं होतं, नोकरी मागायची. आता ठरवलं होतं की त्या कालीमाकडे मी नोकरीच मागेन. पण ओठावरून शब्द आले, मला ज्ञान दे, भक्ती दे, विवेक दे आणि वैराग्य दे. खूप आनंद झाला. त्या आनंदातच ते बाहेर आले. रामकृष्णांनी त्यांना विचारलं, नरेंद्र मागितलीस का नोकरी? काय म्हणाली कालीमा तुला? ते म्हणाले, हो मी नोकरी मागायला गेलो होतो, पण नोकरी मागूच शकलो नाही. मला जा, परत जा, पुन्हा माग त्या कालीमाकडे. पुन्हा गेले आतमध्ये, पुन्हा हात जोडले, आता नोकरी मागायची. पुन्हा ओठावरून शब्द आले की मला ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. परत आनंद झाला खूप. पुन्हा बाहेर आले. पुन्हा रामकृष्ण परमहंसांनी विचारलं की अरे आता त्याने मागितलीस ना नोकरी? ते म्हणाले, आता पण मी नोकरी मागितलीच नाही. पुन्हा तिसऱ्यांदा पाठवलं. पुन्हा तोच अनुभव. आले रामकृष्ण परमहंस, त्यांना शरण गेले. म्हणाले की हे काय होतंय? मी नोकरी मागायला जातो, पण माझ्या तोंडातून नोकरी दे असं बाहेरच येत नाही. माझ्या मुखातून एवढेच शब्द बाहेर येतात की ज्ञान दे, विवेक दे, भक्ती दे आणि वैराग्य दे. रामकृष्ण परमहंस म्हणाले, अरे हेच तुझं जीवन आहे, हेच तुला मिळवायचं आहे. तुझा जन्म संसार प्रपंच करण्यासाठी झालेला नाही. तुला खूप मोठं कार्य करायचंय पुढे अध्यात्माच्या क्षेत्रात. त्यामुळे सोडून दे घरचा विचार, इथे येऊन राहा. कठीण नव्हतं का? त्यांची आई आणि भावंड रस्त्यावर आलेली होती आणि गुरु सांगतायत की त्यांचा विचार सोडून दे आणि इथे येऊन राहा. कालीमा त्यांच्याकडे पाहू. कारण प्रत्येक जीव जन्माला येतो ना, त्याचं भरण पोषण करण्याची जबाबदारी
भगवंत येतोच, त्याच्या प्रारब्धाप्रमाणे जे असेल ते त्याला मिळतच. कोणीही जगात उपाशी राहत नाही. त्याच्या प्रारब्धात जो काही अन्नाचा भाग असेल तो त्याला मिळणारच. आणि स्वामी विवेकानंदांनी म्हणजे त्यावेळेचे नरेंद्र त्यांनी ठरवलं की आपल्या गुरूंजवळच यायचं, गुरूंच्या आज्ञेचं पालन करायचं. मागचा पुढचा कसलाच विचार केला नाही. लोकांनी दूषणं नसतील केली का स्वामीजींना? म्हणाले की काय मुलगा आहे, एवढा मोठा झाला पण आई आणि भावंडांकडे पाहत नाही, गुरूंच्या नादी लागला. म्हणाले असते की नाही, कितीतरी जणांनी दूषणं दिली असती. पण हे जे दूषणं देणारे असतात ना, त्यांनी कोणी जाऊन त्याच्या आईची किंवा भावंडांची चौकशी केली असेल का? त्यांना काही मदत केली असेल का? लोक नावं ठेवायला पुढे येतात, मदतीला कोणीही येत नाही. स्वामीजींनी त्यांच्या गुरूंचा शब्द ऐकला आणि येऊन राहिले सद्गुरूंच्या जवळ. त्यांच्या आईचं काय झालं, भावंडांचं काय झालं, इतिहासाला माहिती नाही, पण त्यांचं काही वाईट झालं. पण नरेंद्रचे मात्र स्वामी विवेकानंद झाले. आपलं हे भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृती भारताच्या बाहेर परदेशात नेली, सर्वदूर नेली आणि त्याला एक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्या स्वामी विवेकानंदांना आपण ओळखतो. का नरेंद्रचे स्वामी विवेकानंद झाले? कारण त्यांना त्यांच्या सद्गुरूंचा सहवास मिळाला, त्यांच्या बरोबर राहता आलं, त्यांची सेवा करता आली. याला म्हणतात महापुरुष संश्रय. जसं कल्याण स्वामींना रामदास स्वामींचा सहवास मिळाला. काही कमी परीक्षा घेतली का रामदास स्वामींनी कल्याण स्वामींची? भरपूर परीक्षा घेतली, अनेक उदाहरणं आहेत. प्रभू श्रीरामरायांची मिरवणूक चालली होती. आता ती मोठी मिरवणूक निघाली आहे, उत्सव आहे रामनवमीचा, आणि वाटेमध्ये एक झाडाची फांदी आडवी आली. आता ती मोठी फांदी कापल्याशिवाय ती मिरवणूक पुढे जाऊ शकणार नव्हती आणि ती फांदी बरोबर एका मोठ्या विहिरीवरून जात होती. म्हणजे ती फांदी तोडायची असेल तर त्या विहिरीवर चढून ती फांदी तोडली पाहिजे आणि तोडणारा हमखास त्या विहिरीत त्या फांदी बरोबर पडणार. असंच होत. पण मिरवणूक थांबता कामा नये. रामदास स्वामी म्हणाले ती फांदी तोडा. कोण तोडणार? सगळे एकमेकांकडे पाहतायत. कल्याण स्वामींनी जराही विचार केला नाही, कुऱ्हाड घेतली, विहिरीवर चढले, ती फांदी तोडली आणि त्याबरोबर ते फांदी बरोबर त्या विहिरीत कोसळले. मिरवणूक पुढे गेली, पूर्णही झाली, सांगताही झाली, सगळा उत्सव संपन्न झाला. सगळे शिष्याना मनात विचार होता, काय झालं असेल त्या कल्याणचं? म्हणजे कल्याण नाव नव्हतं तेव्हा त्यांचं. विहिरीत पडला असेल, एवढी खोल विहीर, जिवंत असेल की नाही? कारण कोणी पाहायलाही गेलं होतं, सगळे मिरवणुकी बरोबर पुढे गेले होते. ते सगळा उत्सव संपल्यावर रामदास स्वामी इकडे आले, त्या विहिरीजवळ हाक मारली, काय रे, सगळं कल्याण आहे ना? त्याला उद्देशून म्हणाले. तो आतमध्ये पडलेला होता तसाच. त्यांनी तसंच उत्तर दिलं, हो गुरुजी, सगळं कल्याण आहे. लागलं होतं, खरचटलं होतं, पण मागे पुढे पाहिलं नव्हतं, गुरूंची आज्ञा. आणि तेव्हापासून त्यांचं नाव कल्याण पडलं, ते कल्याण स्वामी. रामदास स्वामींची मनोभावे काया वाचा मने सेवा केली. कुठेही स्वतःचा विचार केला नाही, गुरु सेवा सर्वोपरी. म्हणून रामदास स्वामींनी समाधी घेतली तरी सुद्धा कल्याण स्वामींसाठी ते समाधीतून प्रकट होऊन त्यांना दर्शन दिलंय.
ह्याला म्हणतात महापुरुष संश्रय. सद्गुरूंनी शिष्याचा स्वीकार करणं, त्याला सेवा करण्याची संधी, सेवेचा अधिकार देणं आणि शिष्याला सद्गुरूंची सेवा करता येणं, त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करता येणं, याला म्हणतात महापुरुष संश्रय. म्हणून तो दुर्मिळ. नाहीतर सद्गुरू अनेक जण करतात, पण पूर्णत्वाला जातात का सगळेच्या सगळे? नाही जात. आणि तो महापुरुष संश्रय दुर्मिळ आहे ना, आणि तो मिळवायचा आहे आपल्याला. आणि म्हणून आता ह्याच्या पुढच्या श्लोकामध्ये श्रीमद आद्य शंकराचार्यांनी अनेक गोष्टी शिष्याला सांगितल्या आहेत की कसा काय तो महापुरुष संश्रय मिळेल, कशी आपली साधना त्या प्रगती पथावर जाईल, पुढे जाईल. एक एक टप्पे सांगितले. मी कालच म्हटलंय की ह्या श्लोकापासून श्रीमद आद्य शंकराचार्य जणू काही आपलं बोट धरून एक एक पायऱ्या आपल्याला चढवतायत, पुढे पुढे नेतायत. म्हणून सुरुवातीला 3 दुर्मिळ गोष्टी आपल्याला सांगितल्या. मनुष्यत्व आपल्याला मिळवायला हवं, मिळालं असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे. जर मनुष्यत्व प्राप्त झालंय तर मुमुक्षा आपल्या ठिकाणी जागली पाहिजे, आणि ती तीव्र मुमुक्षा पाहिजे की मला भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे, त्या भगवंताचं स्वरूप कळलं पाहिजे, मला या बंधनातून सुटता आलं पाहिजे. ही तीव्र इच्छा जागणं म्हणजे मुमुक्षा. आणि ती मुमुक्षा जागल्यावर तो कृतार्थतेचा मार्ग दाखवून कृतार्थता प्रदान करणारे महापुरुष, त्यांचा आश्रय सुद्धा मिळाला पाहिजे. त्याला म्हणताय महापुरुष संश्रय. अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे, एकापेक्षा एक दुर्मिळ गोष्टी आहेत. मग ह्या मिळण्यासाठी काय करावं? पुढचा श्लोक आचार्य सांगतायत आपल्याला. पुन्हा प्रत्येक श्लोकात पुढच्या सुद्धा आठवण करून देतात आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी दुर्मिळ आहेत, आणि एक एक पायरी पुढे नेत आहेत. रिव्हिजन म्हणतो ना आपण, तो धडा नीट घट्ट बसला पाहिजे शिष्याच्या डोक्यात, म्हणून पुन्हा पुन्हा सांगतायत. आपल्याला एखाद्याला वाटेल काय आचार्य पुन्हा पुन्हा सांगतात, दुसऱ्या श्लोकात सांगितलं नरदेह दुर्मिळ आहे, पुन्हा 3 गोष्टी दुर्मिळ मध्ये पुन्हा सांगितलं मनुष्य देह दुर्मिळ आहे, आणि आता पुन्हा 4थ्या श्लोकात पण परत सांगतायत मनुष्य देह दुर्मिळ आहे. काय तेच सांगतात? आपण रोज तेच खातो की नाही? पोळी भाजी आमटी भात कंटाळा येतो का? आपण म्हणतो काय रोज तेच खायचं, कधीतरी म्हणतो. आणि मग चेंज म्हणून बाहेर खाऊनही येतो हॉटेलमध्ये. हल्ली ती फॅशनच झाली, शनिवारी बाहेर हॉटेलमध्ये खायचं. चेंज घरात करायचा, पण स्वयंपाक करायचा कंटाळा आला की कसा योगिनीचा काय हवा असतो? चेंज. आणि तो चेंज पूर्ण करण्यासाठी आपल्या या दोषीताई आहेतच. चेंज म्हणून योगिनीताई दोषीताईंकडे जातात, म्हणतात त्यांच्या हातची चव खूप छान आहे, त्यांच्या घरी जेवायला जाऊ. रोज तेच का आपल्या स्वतःच्या हातचं खायचं, दोषीताईंच्या हातचं खाऊ, म्हणून ते जातात दोषीताईंकडे. माणसाला चेंज हवा असतो, पण तरी सुद्धा कितीही चेंज असला तरी मूलभूत घटक तेच आहेत ना. त्याचा कंटाळा येतो का? मग पुन्हा पुन्हा तोच उपदेश ऐकायचा कंटाळा कशाला यायला पाहिजे? तो ठसायला तर हवा आपल्या अंतःकरणात. पूर्वी पाढे आपले कसे पाठ झाले हो, तेच म्हणायचो की नाही आपण. संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला, म्हणजे आपल्या घरी पद्धत होती की दिवा लावला की सगळ्यांना मोठ्याला नमस्कार केला की सगळे पाढे म्हणायचे, पुन्हा म्हणायचे की मग ते तोंडपाठ व्हायचे. म्हणून आचार्य पुन्हा आपल्याला सांगतायत की आपल्याला त्याचा विसर पडता कामा नये. म्हणून 4थ्या श्लोकात ते म्हणतायत लब्ध्वा कथश्चित नरजन्म दुर्लभम तत्रापि पुंस्त्वं श्रुतिपारदर्शनम् यस्वात्ममुक्तै नयतैति मूढधिः स आत्मा स्वं विनिहन्त्य सद्ग्रहात्.
परत पहिल्या ओळीत सांगितलं, लब्ध्वा कथश्चित नरजन्म दुर्लभम. म्हणजे कथश्चित म्हणजे काय, कशाने का होईना, कोणत्याही प्रकारे का होईना, नरजन्म दुर्लभम लब्ध्वा म्हणजे दुर्मिळ असा नरदेह किंवा नरजन्म आपल्याला प्राप्त झाला आहे. त्या पहिल्या भागाचा आपण आधी विचार करूया. कथनचित म्हटलंय म्हणजे कोणत्याही प्रकारे का होईना. मग आपल्या मनात प्रश्न येतो, म्हणजे नरजन्म मिळण्याचे किंवा नरदेह मिळण्याचे काही प्रकार आहेत का हो? आपल्याला एकच प्रकार माहिती असतो, 84 लक्ष योनी फिरता फिरता कधीतरी मनुष्य योनी प्राप्त होते. बरोबर, आपल्याला हा एकच प्रकार सर्वसाधारणपणे माहिती असतो. पण तसं नाहीये, ती एक शक्यता आहे नरदेह मिळायची. ही 84 लक्ष योनी फिरतोय 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 आणि कधीतरी बाबा तो मनुष्य देह प्राप्त झाला. पण दुसरी शक्यता काय, गेल्या जन्मी सुद्धा मनुष्य होता, काही पुण्यकर्म केली, काही अपराधही घडल्या हातून, म्हणजे पाप कर्म घडली, पण पुण्यकर्म जास्त होती म्हणून मनुष्य जन्म परत मिळाला. म्हणजे दुसरी शक्यता झाली की गेल्या जन्मी सुद्धा मनुष्य होता, पुण्य जास्त होतं म्हणून पुन्हा मनुष्य देह मिळाला. काही जण पशुदेहातून मनुष्य देहात येतात, म्हणजे 84 लक्ष योनी फिरता फिरता, तेव्हा त्यांच्या जेव्हा जीव मनुष्य जन्मात येतात तेव्हा त्यांच्यामध्ये पशुत्वाची लक्षणं जास्त असतात. आपण म्हणतो ना, काय गेल्या जन्मी पशु होता की काय, असं आपण सहज म्हणतो की हा गेल्या जन्मी पशु होता. सगळी पशुचीच लक्षणं याच्यामध्ये दिसतात, की समजायचं की हा 84 लक्ष योनी फिरता फिरता गेल्या जन्मी पशु होता आणि आता मनुष्य झाला. पण आपण जे सगळेजण इकडे आलो ना, ते कोणीही गेल्या जन्मी पशु निश्चित नव्हतो. नाहीतर विवेक चूडामणी ग्रंथ ऐकायला इथे येऊन बसलो नसतो. म्हणजे गेल्या जन्मी मनुष्यच होतो, पुण्यकर्मे होतो, म्हणून पुन्हा एकदा भगवंताने आपल्याला एक संधी दिली की गेल्या जन्मी बाबा तू मनुष्य होतास, पुण्यकर्म केली जास्त, पण अजून काही मोक्ष मिळालेला नाही. मोक्ष मिळाला असं तर जन्म घ्यावाच लागला नसता. पण आता पुन्हा तुला एक संधी देतो, पुण्यकर्म जास्त ना, पुन्हा एकदा मनुष्य देह मिळू दे तुला. आता साधना कर आणि पुन्हा मोक्षाच्या दिशेने वाटचाल कर. म्हणून आपण साधनेला लागलो. बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अशी आवड अचानक लागत नाही, अनेक जन्मांची पुण्याई लागते, तेव्हा अध्यात्माची आवड उत्पन्न होते. आणि जरी अध्यात्माची आवड उत्पन्न झाली तरी ज्ञानाची आवड उत्पन्न होणं ही त्याहून दुर्मिळ गोष्ट आहे. आपण सगळेजण इकडे आला आहात ते ज्ञानासाठी आला आहात. म्हणजे गेल्या जन्मी सुद्धा साधनेला सुरुवात झालीये, पण साधना पूर्ण व्हायच्या आत मृत्यू आला. मग भगवंत म्हणाला, एवढी माझी साधना केली, एवढा ज्ञानाच्या मार्गात होता किंवा होती, आता पुन्हा त्याच्या पुढे वाटचाल व्हायला पाहिजे ना, म्हणून पुन्हा संधी दिली. म्हणून चांगल्या लोकांच्या सहवासात आपण आलो, म्हणून हा अध्यात्माचा मार्ग आपल्याला सापडला. अजून पुढे थोडी वाटचाल, कदाचित ह्या जन्मी मोक्ष मिळणारही नाही, पण अजून काही एक टप्पा पुढे गाठलेला असेल. समजा देह सोडावा लागला, मोक्ष मिळाला नाही, पण अजून टप्पा पुढे गाठलाय, भगवंत पुढच्या जन्मी अजून चांगल्या परिस्थितीत जन्माला घालतील की जिथे सगळी साधनेसाठी अनुकूलता असेल आणि ज्ञानप्राप्तीसाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते, ज्ञानोबरायाने सांगितले 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या.
की असे जे ज्ञानी असतात आणि साधनेला लागतात, एका विशिष्ट टप्प्यापर्यंत साधना करतात आणि अवचित मृत्यू येतो, त्यांचं ते केलेली साधना कुठेही वाया जात नाही. पुढच्या जन्मी ती साधना लवकर प्रकट होते. बालपणीच ती सगळी लक्षणं ज्ञानाची दिसायला लागतात आणि मग आपण म्हणतो की बालपणी सर्वज्ञता वरी तयारी. संतांचे चरित्र आपण अभ्यासले की कळतं. लहानपणीच कशी काय आवड लागते. आता सुद्धा आपण असं बघतो कितीतरी बाल कीर्तनकार आहेत, लहानपणी छान सुंदर कीर्तन करतात, त्या मार्गात असतात. म्हणजे पूर्वजन्मी नक्कीच निश्चितपणे यांची साधना फार पुढे गेली आहे, वरच्या टप्प्यापर्यंत गेली आहे, म्हणून आता लवकरच या मार्गात आले. म्हणजे ही दुसरी शक्यता आहे आपल्याला मनुष्यदेह मिळायची. अजून एक शक्यता आहे मनुष्यदेह मिळायची की देवता होते कोणीतरी वरती श्रेष्ठ लोकात. त्यांना असं वाटलं की आपल्याला मोक्ष मिळायला हवा. सारखं काय त्या भगवंताच्या कार्यचक्रावर तेच 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 काम करायचं. कधीतरी मुक्ती मिळायला हवी ना यातून सुद्धा. कारण स्वर्गातली पदं जी आहेत वेगवेगळ्या लोकांमधली ती सुद्धा कायम नसतात. पुण्य आहे तोपर्यंत तिकडे राहता येतं, पुण्य संपलं की पुन्हा मृत्यू लोकी यावं लागतं. म्हणून ते म्हणतात की आम्हाला मनुष्य देह मिळायला हवा. म्हणून काही श्रेष्ठ देवदेवता सुद्धा मनुष्य देहाची इच्छा करून मनुष्य देहात येतात. तिसरी शक्यता. काही जण स्वतःहून येतात आणि काही जण शापित होतात, शाप मिळतो म्हणून खाली येतात. आता गंगादेवीला शाप मिळाला म्हणून खाली आल्या आणि भीष्माचार्यांच्या माता बनल्या. अष्टवसू वसू होते, त्यांना शाप मिळाला, ते पण पृथ्वीवर मनुष्य देहात आले. म्हणजे अजून एक शक्यता आली की देवदेवता कोणीतरी होत्या गेल्या जन्मी, काहीतरी शाप मिळाला म्हणून मनुष्य देह मिळाला. आणि जे संत असतात ना ते त्याहूनही श्रेष्ठ. पुढची शक्यता मनुष्य देहात यायची की ते भगवंताच्या कार्यासाठी म्हणून येतात मनुष्य देहात, स्वतःहून येतात. ते मुक्त असतात आणि तरी भगवंताला सांगतात की पुन्हा पुन्हा तुझी सेवा करण्यासाठी, पुन्हा पुन्हा तुझी भक्ती करण्यासाठी आम्हाला या मृत्यू लोकात यायचंय. एवढ्या शक्यतेने आपण हा मनुष्य देह आपल्याला मिळतो. म्हणून श्रीमद आद्य शंकराचार्य म्हणतात की कशा प्रकारे का होईना मनुष्य देह मिळालाय ना दुर्मिळ. तर आणि शिवाय तत्रापि म्हणजे फक्त मनुष्य देह मिळाला नाहीये, सांगितले पुंस्त्वम श्रुती पारदर्शनम. पुंस्त्वम आपण अर्थ बघितला म्हणजे पुरुषत्व. शिवाय पुरुषत्व मिळालंय म्हणजे फक्त पुरुष देह नाही. पुरुषत्व म्हणजे हा गुणवाचक शब्द आहे. अध्यात्मासाठी आवश्यक असणारे जे गुण आहेत त्याला आपण पौरुष म्हणतो, ते गुण जर मिळालेले असतील आपल्याला, निश्चय असेल, निर्धार असेल, चिकाटी असेल, अलिप्तता असेल, एकाग्रचित्तता असेल, हे सगळे पुरुषत्वाचे गुण आहेत. ते गुण पण मिळालेले असतील. आणि श्रुती पारदर्शनम, वेदांत शास्त्राचा अभ्यास करण्याची किंवा वेदांत शास्त्राचं आकलन करण्याची क्षमता, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सगळ्यांना वेदांत कळत नाही. कळेल का सगळ्यांना? नाही कळणार. मनुष्य देह खूप जणांना मिळतो पण वेदांत शास्त्र सगळ्यांना अवगत होत नाही. म्हणजे त्यासाठी बुद्धीची एक क्षमता असावी लागते, जन्मजात क्षमता. काही जणांची जन्मजात क्षमता असते आणि काही जणांची गुरुकृपेने विकसित होते. म्हणून तर महापुरुष संश्लेष महत्वाचा यासाठी आहे. एखाद्याला फक्त जन्मजात नसेल बुद्धिमत्ता, वेदांत शास्त्र कळत नसेल, पण जर गुरूंची कृपा झाली असेल तर तो वेदांत शास्त्राचा अधिकारी होऊ शकतो. श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या शिष्यांची कथा आहे. श्रीमद आद्य शंकराचार्यांचा एक
शिष्य होते तोटकाचार्य, त्यांना नंतर नाव मिळालं. त्यांना गुरुच्या सेवेतच अतिशय आनंद असायचा. श्रीमद आद्य शंकराचार्य आपल्या शिष्यांना पाठ शिकवायचे. दैनंदिन पाठ असायचा, दिनचर्या ठरलेली असायची सकाळपासून पहाटेपासून. स्नान संध्या सगळे. आणि हा जो शिष्य होता ना, त्याला एकच आवडायचं, आपले गुरूंचे कपडे धुवावे, गुरूंची सगळी सेवा करावी, गुरूंच्या वस्तू जागच्या जागी ठेवाव्या, त्यांना काय हवं नको ते पाहावं. त्यांच्या सेवेतच त्याला अतिशय आनंद मिळायचा. त्यामुळे वेदांताचा जेव्हा पाठ सुरू व्हायचा तेव्हा तो कुठेतरी गुरूंच्या सेवेत असायचा. आणि बाकी शिष्य असायचे, काय त्याला ना काही कळतच नाही, म्हणून तो आपली इकडची तिकडची कामं करतो. हसायचे त्याला सगळे. एकदा आचार्यांच्या लक्षात आलं की हे आपले बाकीचे जे शिष्य आहेत ना, जे स्वतःला विद्वान म्हणवतात, ते ह्या शिष्याला हसतायत. एकदा हा तो शिष्य होता तोटकाचार्य, ते नदीच्या पलीकडे आचार्यांचे कपडे धुवत होते. स्वच्छ छान धुवून वाळत टाकायचे, पुन्हा ते नीटनेटके घडी करून ठेवायचे. त्याला कोणाचा स्पर्श होता कामा नये, त्याचं शुचित्व पाळलं गेलं पाहिजे, सगळी काळजी घ्यायचे. आणि आता पाठ सुरू होणार. सगळे शिष्य म्हणायला लागले, आचार्य सुरुवात करा ना, वेळ झाली. आचार्य म्हणाले, थांबा रे, अजून तो यायचा आहे ना, माझा शिष्य आहे. सगळं हसायला लागले एकमेकांकडे बघून. त्याला काय कळतंय, तो बुद्धीने जरा कमीच आहे, त्याला काही कळत नाही, तो बावळटच आहे, त्याला आपलं करू दे, कामं करायची ती, असा सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा भाव होता. आचार्याने त्यांच्या सगळ्यांच्या मनातला तो भाव ओळखला आणि त्याला हाक मारली, अरे तोटका ये ना, पाठ सुरू व्हायचा आहे. तो गुरूंच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करणारा शिष्य होता. कधी सबबी सांगायचा नाही. म्हणाला नाही, आचार्य अजून कपडे धुवून व्हायचे, ते झाले की मग मी येतो, असं म्हणाला नाही. आचार्याने बोलवलं नाहीये, लगेच तिथं उठला आणि ताबडतोब आचार्यांच्या पुढे हजर झाला. आचार्य म्हणाले, आजचा पाठ तू घ्यायचास. सगळेजण एकमेकांकडे पाहायला लागले ते विद्वान शिष्य, की हा कधीच पाठाला बसत नाही, नेहमी इकडे तिकडे फिरत कामं करत असतो, त्याला काही येत नाही, बिंडोक आहे, हा काय आपल्याला आज पाठ शिकवणार. सगळे खुदुखुदू हसायला लागले. आता याची कशी फजेती होणार. पण तो शिष्य तोटकाचार्य हादण्यात, गुरुंनी सांगितले ना आजचा पाठ घे, असं म्हणाले नाही, मी कसं घेऊ, मला कुठे येत आहे, माझा कुठे अभ्यास झालाय, असं म्हणाले नाही. गुरुंनी सांगितले ना घे, आपण जसं येईल तसं, पण मी घेणार पाठ. तिथे बसले समोर. आचार्यांकडनं नमस्कार केला, प्रणाम केला आपल्या सद्गुरूंना आणि पाठ घ्यायला सुरुवात केली. आणि सगळे आश्चर्यचकित झाले, इतका उत्कृष्ट पाठ त्या तोटकाचार्यांनी घेतला. आणि पुढे एक स्तोत्र रचलंय आणि ते स्तोत्र नंतर सगळ्या शिष्यांनी मुखोद्गत केलं. म्हणजे त्यांच्याकडे ती क्षमता नव्हती सुरुवातीला तोटकाचार्यांकडे, पण गुरूंची जी सेवा केली ना मनोभावे, आणि मग गुरूंची जी कृपा प्राप्त झाली, त्यामुळे ती क्षमता त्या तोटकाचार्यांमध्ये विकसित झाली. पण कशा प्रकारे का होईना, जन्मजात एखाद्याकडे बुद्धिमत्ता असेल, विद्वत्ता असेल, की ज्याच्यामुळे तो श्रुतीचा म्हणजे वेदांताचा, वेदांच्या ऋचांचा अर्थ लावू शकेल, किंवा एखादा गुरूंना प्रसन्न करून गुरुकृपेने ती क्षमता मिळवू शकतो, सेवेने ती क्षमता मिळवू शकतो. म्हणून आपण अध्यात्मात आलेले कोणीही निर्बुद्ध नक्कीच नाही. श्रवणाने ती क्षमता प्राप्त होते. वारंवार सत्शास्त्राचं श्रवण केलं तर हळूहळू पुन्हा पुन्हा ऐकून एकाग्र चित्ताने ती क्षमता विकसित होऊ शकते. म्हणून आपल्याला कसं काय बाबा वेदांचा अर्थ कळणार, असं बिलकुल
म्हणू नये, कारण तुकोबाराय म्हणाले वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा इतरांनी व्हावा भारमाथा. की तो वेदांचा अर्थ ना आम्हाला माहितीये, इतरांनी नुसतं त्याचा भार व्हावा. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधना विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम घ्यावे. किती सोपा अर्थ संतांनी आपल्याला सांगितलं की नाही वेदांचा. म्हणजे वेदांचा अर्थ जर आपण संतांच्या सहवासात राहिलो, त्यांचा उपदेश ऐकला, त्याप्रमाणे जगलो, त्यांची सेवा केली तर ती क्षमता आपल्याला प्राप्त होऊ शकते. फक्त आपली तयारी असायला हवी या सगळ्या गोष्टीची. म्हणून आचार्यांनी सांगितलं की मनुष्य देह मिळाला आहे, पुरुषत्व प्राप्त झालेलं आहे, वेदांत शास्त्राचा अभ्यास करण्याची योग्यता प्राप्त झाली आहे, आणि असं सगळं मिळूनही जो मुक्तीसाठी प्रयत्न करत नाही तो आत्मघाती आहे. एवढं सगळं अनुकूल आहे आणि तरी तो मुक्तीसाठी प्रयत्न करत नाही, काय म्हणायचं त्याला? सगळं काही परिस्थिती अनुकूल आहे, तर आत्मघातीच म्हणणार ना. आचार्य म्हणा असे आत्मघाती आपल्याला भरपूर दिसतात आपल्या आजूबाजूला, की खरं तर अध्यात्म करण्यासाठी खूप चांगली परिस्थिती घरात असते. 2 वेळेच्या अन्नाची भ्रांत नसते. म्हणजे वडिलांनी पणजोबांनी चांगलं कमवून ठेवलेले संपत्ती घरामध्ये असते, भरपूर संपत्ती आहे. म्हणजे स्वतः काही संपत्ती मिळवण्यासाठी खटपट करायला नको. एखाद्याच्या घरात तो ज्ञानाचा वारसा सुद्धा आलेला असतो गुरु परंपरेने. सगळं काही अनुकूल असतं साधना करण्यासाठी, वेळ असतो, शरीर सुदृढ असतं, सगळं काही, आणि तरी सुद्धा ते अध्यात्म करावं अशी बुद्धीच होत नाही. त्यांना काय म्हणायचं? आत्मघाती. कारण पूर्वपुण्याई आहे म्हणून चांगल्या घरात जन्म झाला, पूर्वपुण्याई आहे म्हणून सगळी अनुकूल परिस्थिती मिळाली, चांगला देह मिळाला, चांगली परंपरा मिळाली घरामध्ये, आणि तरी सुद्धा जर अध्यात्म करत नसेल तर उधळ्या म्हणायचं त्याला. अजून काय म्हणणार? असे असतात ना उधळे, की वाडवडिलांनी कमवून ठेवलेलं नुसतं उधळत राहतात, स्वतः काहीही कमवत नाही. जसे पैसे उधळतात ना तशी पुण्याई सुद्धा उधळतात. जसं आपला बँक बॅलन्स कधीतरी संपणार ना, जर आपण त्याच्यामध्ये भर घातली नाही तर कधीतरी त्या बँकेमध्ये जमवलेले पैसे संपतात. तसंच पुण्याई आहे गेल्या जन्मीची अनेक, ती ह्या जन्मी वापरून आपली संपवतोय, आणि ह्या जन्मी जर कुठली भर त्याच्यामध्ये घातली नाही तर ती पुण्याई पण कधीतरी संपूर्ण जाते आणि रस्त्यावर यावं लागतं. अशी सुद्धा अनेक उदाहरणं आपण आजूबाजूला पाहतो. ती कधी काळी खूप श्रीमंत होते घराणं, आणि आता अन्नान्न दशा असते. का? कारण पूर्व पुण्याई अशी उधळून टाकली. आपल्या बाबतीत असं व्हायला नको, ह्याची काळजी आपण नको का घ्यायला? पूर्व पुण्याई आहे म्हणून मनुष्य देह मिळाला, पूर्व पुण्याई आहे म्हणून ह्या अध्यात्माच्या मार्गाला आलो, मुमुक्षा जागली, या संसारातून बाहेर पडायचंय आपल्याला, त्या भगवंताची कृपा आपल्याला मिळवायची आहे. हे सगळं पूर्व पुण्याईमुळे कळलं. कोणीतरी मार्गदर्शन करायला मिळालं म्हणून वेदांमध्ये काय सांगितलंय ह्याचा अर्थ पण कळायला लागला. आणि एवढं सगळं कळायला लागल्यावर जर आपण मोक्षाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केले नाही तर आपल्याला काय म्हणायचं? आपणच आत्मघाती ठरू. असे आत्मघाती पूर्वीच्या काळी होते, ज्ञानोबरायांच्या काळात. बघा ना, त्यावेळेचे जे ब्रह्मवृंद होते त्यांनी काय केलं? पैठणामधले ज्यांनी ज्ञानोबरायांच्या 4 जणांची परीक्षा घेतली, त्यांची आधी खिल्ली उडवली, त्यांना पण वेदांत शास्त्रांचा अभ्यास होता, चांगलं वेदांत शास्त्र अवगत होतं, म्हणून तर त्याला ब्रह्मवृंद म्हटलंय. पैठणमध्ये, पैठण म्हणजे किती मान्यता होती त्या काळात. आणि असं असताना सुद्धा त्यांनी ज्ञानोबरायांची योग्यता ओळखली का? खरं एवढं शिकलेले आहे, चांगल्या घराण्यात जन्म आहे,
सगळे वेदांत ठाऊक आहे, त्याचा अभ्यास आहे, आणि तरी सुद्धा त्या कोणी मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न केला का? मग सांगा बघू, पैठणांमध्ये किती जणांनी मोक्ष मिळवला? उलट त्या ज्ञानोबराने हसले, खिल्ली उडवली. तो रेडा भाग्यवान ठरला तुलनेने त्या ब्रह्मवृंदांपेक्षा, की त्याला ज्ञानोबराचा स्पर्श झाला. खरं होता पशु, नरदेह सुद्धा नव्हता. बघा ना, नरदेहच नव्हता तर मोक्षा कुठून असणार? महागुरु संशय कुठून मिळणार? तरी कुठेतरी असेल पुढे काही त्याचं भाग्य उदयाला याची वेळ आली असेल, म्हणून ज्ञानोबराने त्याच्या मस्तकावर हात ठेवला. अरे ज्ञानोबरांच्या हाताचा स्पर्श झालाय, प्रत्यक्ष भगवंताच्या हाताचा स्पर्श. काय कठीण आहे? वेदज्ञ नव्हता तरी त्या पशुच्या मुखातून सुद्धा वेदवाणी प्रकट झाली. आणि जे माणसांना कळत नाही ना, चांगल्या चांगल्या भल्या माणसांना, जे स्वतःला विद्वान म्हणवतात, ते त्या रेड्याला कळलं. पुन्हा तो आपल्या मालकाकडे नाही गेला. ज्ञानोबरा आणि तिची भावंड होती ना, त्यांच्या मागोमाग चालायला लागला. म्हणा नवळे संसारी लोक पक्के स्वार्थी आहेत, त्याच्यापेक्षा आपले ज्ञानोबा बरे. कोणाच्या मागे जावं हे त्या रेड्याला कळलं, म्हणून त्याची समाधी झाली आळेफाट्याला. पण कित्येकांना मनुष्य देह मिळून सुद्धा कोणाच्या मागे जावं हे कळत नाही, आणि आपलं आयुष्य व्यर्थ घालवतात. त्यांना काय म्हणायचं? आत्मघाती. श्रीमद आद्यशंकराचार्य खूप परखडपणे सांगतायत. काय एवढं सांगतायत जीव तोडून? की आपण असे व्हायला नको. आपल्याला एवढा सगळा श्रेष्ठ वारसा मिळालाय ना, तर आपण असं आत्मघाती होता कामा नये. आपण त्या मोक्ष मार्गाचे वाट सोडून घालवलं पाहिजे. त्या आत्मज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ते का त्याला मूढही म्हटले त्यांनी, आचार्यांनी मूढ हा शब्द वापरलाय. का मूढ आहेत? मूढ म्हणजे काय? मूर्ख. जे मोहाला बळी पडतात ते मूढ. कारण जे असत्य आहे, जे विनाशी आहे, कधीतरी नाश पावणार आहे, त्याला सत्य समजून, त्यालाच अविनाशी समजून त्याच्याच मध्ये गुंततात, म्हणून ते मूढ आहेत. खर तर तुकोबारांनी एका अभंगात खूप सांगितले, अगदी उत्कृष्टपणे, की एवढं सगळं काही पुण्य संचित आपल्या जवळ आहे, आणि तरी सुद्धा जर आपण चुकीच्याच मार्गाने जात असू, जे असत्य आहे त्याच अनुसरण करत असू, तर आधी काय मिळणार? म्हणतात तुकोबाराय, मोलाचे आयुष्य वेचून या जाय, पूर्व पुण्य होय लाभ याचा, अनंत जन्मीचा शेवट पाहता नरदेव हाता आला तुझ्या. ही अनंत जन्माचं पुण्य म्हणून नरदेव हाती आला, कराल ते जोडी येईल कार्य असे. तुकोबाराय सांगतात की तुम्ही आता जे कराल ना ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे पुढे. कराल म्हणजे जे अध्यात्माचं कार्य कराल, अध्यात्मच किंवा साधना कराल ते. म्हणून आपण मूढ असता कामा नये. मूढ हा जो, त्याला गुण असं म्हणावं, गुण हा तमोगुण प्रधान आहे. जो गुण असतो त्याच्यावर मोहाचा प्रभाव असतो. म्हणून आचार्यांनी त्यांच्या अजून एका स्तोत्रामध्ये सांगितलंय, आठवते, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ मध्ये. मूढ हा शब्द वापरलाय. काय सांगताय? अरे मूढा, अरे मूर्खा, भज गोविंदम भज गोविंदम. अरे गोविंदाचं भजन कर, गोविंदाचं भजन कर. का? कारण त्यांनी काय पाहिलं माहितीये? एकदा आचार्य सर्व शिष्यांबरोबर चालले होते आणि एक वयस्कर गृहस्थ अगदी आता मरणासन्न आहेत. कल्पना करून ते 90 पार केलेले असतील. व्याकरण शास्त्राचे नियम पाठ करत होते. आता बघा 90 क्रॉस केले, आता आयुष्य संपतच आले
आणि आता ते व्याकरण शास्त्राचे नियम पाठ करून काय करणार आहेत? त्यांना म्हणजे कोणत्या वयात काय करावं कळत नाही. आता आयुष्य कधी संपेल हे ठाऊक नाही आणि पाठ करतायत व्याकरण शास्त्राचे नियम. म्हणजे त्यांना मूड नाही म्हणावं तर काय. म्हणून त्यांना उद्देशून आचार्य म्हणतात की भज गोविंदम. अरे ह्या वयात त्या गोविंदाचं तरी जाण भजन कर. आणि मग त्या निमित्ताने सगळ्यांनाच उपदेश केला आचार्यांनी. पुढे म्हणतात मूढ जही ही धनागम तृष्णा कुरु सद्बुद्धी मनसी वितृष्णा यल्लभसे निज कर्मोपातम वित्तम तेना विनोदे चित्तम भज गोविंदम. प्रत्येक ठिकाणी भज गोविंदम म्हटले. आणि आपल्यासारखे जीव काय करतात? अंगात शक्ती असते, ताकद असते, तारुण्य असतं, कशाच्या मागे जातात? धनाच्या मागे. ती धनाची तृष्णा म्हणजे हाव काही केल्या पूर्ण होतच नाही. किती पैसा मिळाला की समाधान वाटेल हो? विचारा कोणालाही. ते अंबानी आहेत, त्यांना समाधान वाटते का हो? भरपूर पैसे त्यांच्याकडे, तरी सुद्धा अजून मिळवण्याचा प्रयत्न करतायत की नाही? वेगवेगळ्या स्कीम निघतात की नाही जिओच्या, त्यांचंच हे सगळं. का अजून पैसा पाहिजे, अजून पैसा पाहिजे, किती मिळालं की समाधान नाही. ती तृष्णा आहे, कधीच पूर्ण होत नाही. काय मिळणार आहे? आयुष्य ते शेवटी पैसा पैसा करून शेवटी वर जाताना सगळा पैसा इथेच सोडून जायचं. म्हणून आचार्यांनी सांगितलं, अरे कशाला, तुझ्या प्रारब्धात जेवढं आहे ना तेवढं तुला मिळणार आहे, कशाला अधिकाची हाव पाहिजे? त्याच्यापेक्षा जे मिळालंय ना प्रारब्ध कर्मांनी त्याच्यात समाधान मान आणि भज गोविंदम. म्हणून असे मूढजन आपण होता कामा नये. ते मूढ यासाठी आहेत की जे नाशिवंत आहेत त्या गोष्टीमध्ये ते सुख शोधतात. म्हणजे मृगजळ आहे आणि त्या मृगजळामध्ये मृगजळाने तहान भागवण्याचा प्रयत्न ते करतात. मृगजळाने कधी तहान भागेल का? दिसतात ना रस्त्यावर उन्हाळ्यामध्ये लांब रस्त्यावर पाणी आहे असं, आणि मग एखादा धावत गेला ते पाणी प्यायला, तर तिकडे गेल्यावर कळतं की अरे ते मृगजळ आहे, खरं पाणी नव्हतंच. त्याने कधी तहान भागेल? नाही भागणार. म्हणून कशाला अशा मृगजळाच्या मागे धावायचं? त्यांना मूढ म्हटलंय. एखादा जन्मतःच मूर्ख असेल तर त्याला मूढ नाही म्हटलेलं. जो जाणतो आणि तरी सुद्धा त्याच्या विपरीत व्यवहार करतो तो मूढ. एखादा मूर्ख असेल की ज्याचा अक्कल म्हणजे बुद्धीच कमी आहे, बुद्धीची क्षमताच कमी आहे, तर त्याला मूढ म्हणत नाही. जो शहाणा आहे त्याला सगळं काही माहिती आहे आणि तरी सुद्धा तो वेड्यासारखा व्यवहार करत असेल तर त्याला मूढ म्हणतात. आणि तुकोबाराय सांगतात असे जे मूर्ख आहेत ना, म्हणजे मूढ आहेत, त्यांच्या मागे कोणीही धावाधाव करू नये. तुका म्हणे गुडे बांधोनी दगड तेथे काय कोड धावायचे. पण अशी माणसं कशी असतात माहितीये? त्यांना स्वतःला पोहता येत नसतं आणि जातात खोल तलावाच्या इकडे आणि त्याच्यात उडी मारायला निघतात. पोहता येत नाही. त्यांना माहिती आपण उडी मारलं की त्याच्यात मरणार आणि शिवाय त्या पोटाला दगड बांधतात. म्हणजे तर तळालाच जाणार. कोणी वाचवायचा प्रयत्न केला तरी ते काय बाहेर यायला काढू शकत नाही. म्हणजे जो जाणून बुजून स्वतःला पोहता येत नाही तरी स्वतःच्या पोटाला दगड बांधतो आणि खोल तलावात उडी मारायला निघतो, त्याच्या मागे कशाला धावायचं? आणि तो मूढ आहे. सगळं माहिती असून सुद्धा स्वतःचाच नाश स्वतःच्याच हाताने करून घेतो, तो आत्मघाती. म्हणून त्या संसारामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या नाश पावणाऱ्या आहेत. एकही गोष्ट अविनाशी नाही. फक्त या सगळ्या गोष्टींमध्ये असलेलं सारभूत तत्व, ज्याला आपण म्हणतो आत्मतत्व, तो आत्मा अविनाशी. मात्र तो पाहता आला पाहिजे, ते सार शोधता आलं पाहिजे. पण आपण या वस्तूंमध्ये आसक्त होतो, वरवरच्या आकारांमध्ये आसक्त होतो.
आणि म्हणून सगळं जाणूनही स्वतःचाच घात करून घेतो. तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे. हा जीव ना आसक्तच असतो सगळ्या भावांनी, पूर्णतः कशाला कशात तरी गुंतलेला असतो. जर तरुण जायचं असेल तर एकच आहे, ते विठोबाचं नाव. तरतील नावे विठोबाच्या. म्हणून आचार्यांनी सांगितलं की एक परमात्मा सत्य आहे, त्याच्या मागे जा. 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. ह्याच्यामधला अर्थ आणि काम ह्या 2 जे पुरुषार्थ आहेत खरं तर ते प्रारब्धाच्या अधीन आहेत. एखाद्याला किती पैसा मिळावा हे माणूस ठरवू शकत नाही. मला खूप वाटेल की करोडोनी पैसा मला मिळावा. मिळेल का? माझ्या प्रारब्धात असेल तर मिळेल, नसेल तर मी कितीही प्रयत्न केले तरी मिळणार नाही. एखाद्याला वाटतं आपण बिझनेस करावा, बिझनेस मध्ये खूप प्रॉफिट आहे, आपण लवकर पैसे कमवू आणि करोडपती होऊ. पण त्याच्या प्रारब्धात जर पैसा नसेल तर तो नुकसानीतच जातो, त्याचा नुकसान होतं, तोटा होतो प्रत्येक व्यवहारात. म्हणजे प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, सोस कधीची वाया भज मन पंढरी. खूप छान सोप्या शब्दात आपल्याला संत सांगतात. प्रारब्धामध्ये जेवढा आहे ना तेवढंच तुम्हाला पैसा मिळणार. प्रारब्धेची जोडे धन. आणि एखाद्याच्या प्रारब्धात खूप पैसा असेल ना, त्यांनी काही केलं नाही तरी मिळेल, कोणाची तरी प्रॉपर्टी त्याला मिळणार. त्यामुळे ते मिळवण्यासाठी फार काही पुरुषार्थ करण्याची गरज नाही. दुसरं आहे काम म्हणजे वेगवेगळ्या इच्छा. आपल्याला वेगवेगळ्या बऱ्याच इच्छा असतात. काय काय इच्छा असतील माणसाला, सगळ्या पूर्ण होतात का? नाही. सर्व गुण संपन्न बायको पाहिजे, तिचा स्वभाव पण चांगला पाहिजे, ती गोड बोलणारी पाहिजे, घर सांभाळणारी पाहिजे, पैसा कमवणारी पाहिजे, मुलांना सांभाळणारी पाहिजे, तिच्या बाहेरची इस्टेट पण भरपूर पाहिजे. असं भरपूर स्वप्न पाहतील बायकोसाठी. पण मिळेलच का? त्याच्या प्रारब्धात असेल तर मिळेल, नसेल तर मिळणार नाही. कितीही विवाह मंडळ शोधली तरी मिळणार नाही. म्हणजे इच्छा, कामना या सुद्धा प्रारब्धाच्या अधीन आहेत. म्हणजे अर्थ पण प्रारब्धाच्या अधीन आणि कामना सुद्धा प्रारब्धाच्या अधीन. उरलेले 2 पुरुषार्थ काय आहेत? धर्म आणि मोक्ष. ते फक्त माणसांनी करायचे असतात. धर्माने जगायचं असतं कारण ते स्वातंत्र्य आहे. अर्थ आणि काम परतंत्र आहेत, परस्वाधीन आहेत, आपल्या हातात नाही. पण धर्माने वागणं आपल्या हातात आहे की नाही? आणि मोक्षाकडे वाटचाल करणं आपल्या हाती आहे. मग ज्या गोष्टी आपल्या हाती आहेत त्याच्यासाठी प्रयत्न नको का करायला? की ज्या गोष्टी आपल्या हाती नाही त्याच्या मागे धावायचं. म्हणून आपल्या हाती नसलेल्या गोष्टींच्या मागे जो धावतो तो मूढ. म्हणून आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्याचं आचरण आपण करावं. म्हणजे धर्माने आणि नीतीने वागावं आणि मोक्षाच्या मार्गाकडे वाटचाल करावी. असं जो मोक्षाच्या मार्गाकडे वाटचाल करतो ना त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. आणि जे असे मूढ लोक आहेत जे नाशिवंत असत्य पदार्थांच्या मागे जातात त्यांना असूर्य नावाचा लोक प्राप्त होतो, असं ईशावास्य उपनिषदामध्ये सांगितले. असूर्य नाम ते लोका अंधेन तमसावृता तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति येके चात्म हनोजना, असं सांगितलं. असूर्या नावाचा एक लोक आहे. कसा आहे तो? त्या लोकांमध्ये सगळीकडे अंधार आहे. तमसावृत्ता म्हणजे तमोगुण सगळीकडे भरलेला आहे, तमोगुणाने आवृत्त असलेला असा तो असूर्या नावाचा लोक. जी लोक आत्मज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्न करत नाहीत, जे नाशिवंत पदार्थांच्या मागे धावतात ते सगळे या असूर्या नामक लोकाला प्राप्त होतात असं त्यांनी सांगितलं. म्हणून पुढे तर त्या ईशावास्य उपनिषदात असं सांगितलंय की जे देव आहेत भगवंताच्या कार्यचक्रावर असलेले आणि त्यांना सुद्धा जर परमात्म ज्ञान नसेल, त्यांना सुद्धा जर आत्मज्ञान नसेल आणि त्याची आवड नसेल तर ते सुद्धा या असूर्या नावाच्या लोकातच जातात.
म्हणजे देव असूनही असुर्य नावाच्या लोकात जातात जर त्यांच्याकडे आत्मज्ञान नसेल किंवा आत्मज्ञानाची आवड नसेल तर. कारण आत्मा हा एकमेव सत्य आहे आणि बाकी सगळं जे दिसतं आहे ते असत्य आहे, ते नाशिवंत आहे, ते परिवर्तनशील आहे. आणि जे कधीतरी नाश पावणार आहे त्याच्या मागे आपण काय धावायचं? एखाद्याने बाहेर जाऊन आता मध्ये टॅमॅटो किती महागले होते हो, विचारत नका. 160 वाटते ते सांगत होते. म्हणून आमच्या त्या शेजारच्या बाई त्यांनी भरपूर आणले 5 किलो टॅमॅटो. म्हणे अजून वाढले तर जपून ठेवले, म्हणे जपून ते वापरणार. आता शेवटी तो टॅमॅटो किती महाग असला तरी तो नाशिवंत राहील का? नाही. हळूहळू ते सडायला लागले हो. आणि 5 किलो आणलेले तिचा जीव तुटायला लागला. 2 टॅमॅटो गेले, 3 टॅमॅटो सडले. म्हणजे सूप केलं असतं तरी जरा अंगी लागलं असतं, पण ते पण झालेलं नाही. शेवटी नाशिवंत पदार्थ तुम्ही कितीही त्याची साठवणूक केली तरी ते राहणार नाही, ते जाणारच आहे. म्हणून आपण सावध व्हायला हवं. या नाशिवंत कुठल्याच गोष्टीच्या मागे धावाधाव करून उपयोग नाही, धडपड करून उपयोग नाही. कारण धड पडायची वेळ येईल तेव्हा आपल्या हातात काहीही राहणार नाही आणि आपण मूढ ठरू. म्हणून आपल्या कोणालाही जर मूढ ठरायचं नसेल तर जे कधीही नाश पावत नाही, जे कधीही बदलत नाही, जे नित्य सत्य आहे आणि नित्य आहे असा तो परमात्मा आहे ना, त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावा. कारण हा नाशिवंत देह आहे ना, हा पण कधीतरी जाणारच आहे. हा गेल्यानंतर तो एकच आपल्याला भगवंत आपल्या बरोबर येणार आहे, बाकी काय येणार? हे सगळं जे मिळवलंय ना वरवरचं ते सगळं इथेच सोडून जायचंय. ज्या देहावर आपलं प्रेम असतं इतकं जपतो तो देह तरी घेऊन जाऊ शकतो का हो आपण? तो सुद्धा इथेच सोडून त्याची राख होते. जातं फक्त आपल्या बरोबर आपल्या कर्माचं फळ. आणि जर का आपण अध्यात्माच्या मार्गात असेल तर तो भगवंत जो आपल्याला तारून नेणारा असतो तो असतो. म्हणून त्याच्याबरोबर जावं. म्हणून एक नित्य जो आत्मा जो कधीही नाश पावत नाही त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावे. म्हणून भगवंतांनी सांगितलंय काय नित्य? अजो नित्यम शाश्वतोय पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. कशानेच नाश पावत नाही तो. म्हणून तो आत्मा त्याचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा आणि त्यालाच सगळीकडे पाहावं. ते कसं पाहावं हे सगळं ज्ञान आचार्यांनी या विवेक चूडामणी ग्रंथात आपल्यासाठी सांगून ठेवले. अतिशय खरं सोप्या पद्धतीने नाही म्हणणार, पण त्यावेळेला ती सोपीच होती पद्धत. आता आपल्याला कठीण जाते, पण ते आपण सद्गुरु कृपेमुळे प्रभू श्री रामचंद्रांच्या कृपेमुळे समजून घेऊ शकतो. तर असं हे आत्मज्ञान आपल्या सर्वांना प्राप्त व्हावं अशी प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करून झालेली सर्व सेवा तुम्हा सर्व हरिभक्तांच्या आणि सद्गुरूंच्या चरणी समर्पित